तर आज आपण आपल्या मंडळी सोबत निघालो तो डब्बा पार्टी करायला म्हटलं. आता तुम्ही लोक विचार करणार की एवढे मोठे सांड झाले तरी डब्बा पार्टी करायला चालले. आता काय करावं राव, एकदम अचानक आम्हाला आठवण आली आमच्या लहानपणाची, म्हणून निघालो भाऊ डब्बा पार्टी चोरपासाठी. म्हणून मस्त पैकी डब्बा घेतला भाऊ आपल्या आपल्या घरातून आणि डायरेक्ट आलो गुणवंत महाराजांच्या संस्थानाला. कारण की भाऊ प्लेस एवढा सुखदायक आहे म्हटलं, एवढं रम्य वातावरण की तुम्हाला काय सांगावं. मस्त पैकी तुम्हाला समोर दिसणार डायरेक्ट वावरण, मस्त मोठे मोठे झाड आणि त्यांची सावळी, आणि मेन म्हणजे आपल्या गुणवंत महाराजांचे मंदिर. मस्त पैकी मग दर्शन करून महाराजांना घास चढवलं. मग आम्ही लोकांनी काढले ना भाऊ आमचे डब्बे, काय काय आणलं होतं ते तुम्हाला दिसूनच जाते डब्यात आमच्या. असं आम्ही घरून तर 3 आलतो, पण आज चौथा आमच्या याच्यात सामील झाला ना म्हटलं. म्हणून मस्त पैकी त्याले मस्त अर्धी पोळी दिली आणि आम्ही सुरुवात केली भाऊ चोरपासाठी. आणि होय, म्हणण्यालाच फक्त डब्बा पार्टी होती. इथं बसल्यानंतर माणसाला लहानपणीचे एवढे क्षण आठवले, ते तुमच्या समोर शब्दात शब्द आणणं म्हणजे इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी. आणि या 10 मिनिटाच्या जेवणात जे 10 वर्षाची आठवण निघाली राव की काय सांगतो. कारण की आजच्या जनरेशनला म्हटलं या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही की काय मजा येते म्हटलं आपल्या मित्रांसोबत डब्बा पार्टी करण्यात. आणि मस्त पैकी डब्बा चोरपून आपण निघालो घरी यासाठी, कारण की आपल्याला आज मारायचा होता ओट. आणि तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की यावर्षी आपल्या परतवाड्यात कोण जिंकणार. चला मग आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हा टाटा आणि बाय.